तुमच्यासोबत पण असं होतं का, की काहीच करायची इच्छा होत नाहीये? आज फक्त आराम करावा, स्वतःला वेळ द्यावा. पण घरात स्वयंपाक तर करावाच लागतं, मुलांना डब्बा द्यावाच लागतो, ऑफिसचा सुद्धा डब्बा असतो. म्हणून आज मी तुम्हाला एकदम झटपट होणारं 10 मिनिटात चिकन पुलाव अशी रेसिपी दाखवणार आहे. काय जास्ती साहित्य लागत नाहीये. घरी असलेल्या साहित्यापासूनच आपण बनवू शकतो. तेल घ्यायचं आहे, मस्त कडकडीत गरम करा आणि अख्खे गरम मसाले जे तुम्हाला आवडतात त्याची फोडणी द्यायची. मी फक्त तेजपत्ता, हिरवी वेलची, दालचिनी आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे. त्यानंतर मस्त 2 कांदे आणि 1 टोमॅटो घालून छान शिजवून घेतलंय. आता हिरवा मसाला तयार करायचा म्हणजे काय, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं म्हणजे अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या या प्रकारे ठेचून मस्त असा हिरवा मसाला तयार करायचा आहे. याच्याने चव वाढते बरं का. आता काय, कांदा, टोमॅटो शिजेपर्यंतच हे सुद्धा शिजून जाईल आणि त्यानंतर आहे काय, याच्यामध्ये घालायचं आहे डायरेक्ट चिकन. तर इथे मी साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लेग पीस आणि छोटे लॉलीपॉपचे पीस असे पीसेस घेतलेले आहेत. 2 मोठे चमचे घट्ट दही आणि त्याचसोबत आपले सिम्पली स्वादिष्ट मसाले. म्हणजे अर्धा चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला आणि 1 चमचाभर गरम मसाला. बस एवढंच घालायचं आहे. बाकी दुसरं काहीच घालायला नको आणि त्यामध्ये भिजवलेले तांदूळ, इथे मी तांदूळ 2 तास भिजत ठेवले होते आधी किंवा तुम्ही रात्रीच भिजवून ठेवू शकता, जसं वेळ मिळेल तसं. साधारण एक मोठी वाटी भरून मी बासमती तांदूळ घेतले होते. चवीपुरतं आता मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि मग काय, झालं की. गरम पाणी घाला, बऱ्यापैकी घाला. थोडंसं असं चिकटपणा येईल, पण छान लागतं खायला. आपल्याला सुटसुटीत भात तर नकोय. कारण बिर्याणी तर नाहीये. म्हणून मस्त 10 मिनिटं फक्त शिजवायचं, 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त असा चिकन पुलाव तयार आहे. आणि हां मंडळी, जर तुम्हाला सिम्पली स्वादिष्ट मसाले ऑर्डर प्लेस करायचे असतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबरसुद्धा दिलेला आहे. तिथे WhatsApp टेक्स्ट करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. आणि आपल्या सिम्पली स्वादिष्ट मसाल्यामध्ये आता कांदा, लसूण मसाला आणि गोडा मसालासुद्धा आपण ॲड केलेला आहे. आता कुठलीही मस्त अशी आमटी वगैरे बनवायची असेल, तर तुम्हाला बाहेरून कुठून आणायला नको. सगळं काही तुम्हाला मिळेल सिम्पली स्वादिष्टमध्ये. तर मंडळी आता टिफिन असो, संडे टू संडे नॉन असो, लंच बॉक्स असो, कधीही तुम्ही झटपट असा 10 मिनिटात हा चिकन पुलाव बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून कळवा, की कशी वाटली. आणि हां, जे नवीन फॉलोवर्स आहेत, त्यांना जर माहिती नसेल का कसं फॉलो करायचं, तर साइडला एक छोटीशी बेल आहे. ती फक्त प्रेस करा आणि तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि त्यानंतर प्रत्येक नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय.